नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. ज्येष्ठ आधुनिक शिल्पकार किशोर ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनातर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ आधुनिक शिल्पकार किशोर ठाकूर यांना प्रदान करण्यात आला. मुंबईतील ऐतिहासिक जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित 65व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. शिल्पकार क्षेत्रात गेली 45 वर्ष अविरतपणे कार्यरत असलेल्या पेण तालुक्यातील उंबर्ढे गावचे सुपुत्र किशोर ठाकूर यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. किशोर ठाकूर हे गेली 45 वर्ष आधुनिक शिल्पकलेमध्ये नाविन्यपूर्ण शिल्प करून सामाजिक सांस्कृतिक बाबींवर भाष्य करत आहेत. या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या वेळी ज्येष्ठ आधुनिक शिल्पकार किशोर ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपला जीवन प्रवास कसा झाला याविषयी भाष्य केले. आज माझ्या महाराष्ट्राने जो सन्मान केलेला आहे हा माझ्यासाठी सुखद म्हणजे खरोखर सुखद धक्का आहे. कारण मी हा मुंबईचा मेनस्ट्रीम म्हणजे कला क्षेत्राचं मेनस्ट्रीम सोडून गावात म्हणजे एकाकी राहतो आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली ही म्हणजे माझ्या कला साधनेला मिळाली दागच आहे. माझं मूळ गाव पेण जे गणपतीच्या मूर्त्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि शिल्पकलेची बीजकदाची तिथंच माझी रोवली गेली असते. माझ्या जीवनाचा प्रवास हा पेण मुंबई पेण म्हणजे आपला एसटीचा पदक असतो ना तो सर्कल सुरू करते तसा माझा तो प्रवास आहे. म्हणजे मी पेणवरून इथं मुंबईत आलो, शिक्षण घेतलं, थोडासा व्यवसाय स्थिरावलो आणि परत मी गावाकडे गेलो. त्याची थोडीशी मजेदार गोष्ट अशी गावाहून शिक्षणाला येणं, व्यवसाय स्थिरवणं आणि परत गावाकडे जाणं. अर्थात माझ्या परतीचा प्रवासात थोडी गंमत म्हणजे प्राथमिक माझी शाळा जिल्हा परिषद शाळा उंबर्ढे इथं माझं शिक्षण झालेलं आहे. तिथं आम्ही म्हणजे अगदी अक्षर ओळख आणि अंकांची ओळख पण त्या शाळेत झालेली. उजळणीचा मी पाढे जेव्हा असे गिरवत असू म्हणत असू तेव्हा आम्ही 10 हा जो आकडा आहे तो एकावर पूज्य 10 असं त्याचा उच्चार करत असतो. जो आता त्याचा 0 झाला, त्या पूज्यचा आता 0 झाले. आणि दुसरं आता पूज्यचं 0 झालं आणि मुंबईत ह्या 0ला इतकं महत्त्व आहे की मला फार म्हणजे असं व्यवसाय सुरुवातीला मला कळायला लागलं की नाही हा पूज्य फार महनीय गोष्ट आहे ही. कारण एकावर जितके 0 चढतील तेवढी त्याची महती मोठी होती. आणि हा व्यवहार म्हणजे आणि गोळा दिली शून्याची मला नाही जमलं. मी आपला थेट गावचा रस्ता धरला आणि तिथेच आपला व्यवसाय जे काय होईल ते आणि त्या मातीत रमलो. तिथल्या मी माझ्या शेतीत रमलो तिथे. आणि परत काय केलेलं आहे अर्थात इथं मी जो शून्याचा मला झगडा होता तिथं जाऊन निराकार शून्यामध्ये आपण स्थिर व्हायचं असं ठरवलेलं. त्या भवताला लीन होऊन जगण्यातला मी आयुष्याची कृतज्ञता मानतो. सजगदृष्टीने अवतीभोवतीच्या निरीक्षणातून मनाला भावलेल्या दैनंदिन ही माझ्या कामाची स्टाईल आहे. म्हणजे मी आजूबाजूला जे काही आपल्या वस्तू दिसतात कोणतेही असतील ज्या मला भावतात त्या वस्तू मी जमा करतो, साठवतो पहिल्यांदा आणि मग त्याच्यावर फार माझा शिल्पकलेचा हा विचार सुरू होतो की याचा माझ्या शिल्पामध्ये याचं कसं मी रूपांतर करू शकतो. आणि तो 1-2 दिवसाचा नाही, 10 दिवसाचा नाही, कधी कधी त्याला वर्षानुवर्ष लागतात. म्हणजे असे कितीतरी माझ्या घरी आला तर तुम्हाला वस्तू दिसतील की त्या वर्षानुवर्ष तिथं पडू नये, पण त्याची एक वेळ येते तेव्हा त्याचं ते म्हणजे शिल्पात रूपांतर होऊन जातं असं. आणि आता मग काय होते जीवनातील वस्तू ह्या त्यांचा शिल्प प्रवास फार मजेशीर असतो. पण या प्रवासात नाविन्याची भूक सतत मी जिवंत ठेवली. कारण मला मी एकदा केलेलं स्टाईल म्हणा मीडिया म्हणा परत हँडल नाही करत. परत एकदा नवीन काहीतरी करायचं असतं मला. त्यामुळं शिल्प साकारताना मी माझा स्वतःचा एक दृढ विश्वास आहेच, संयम सुद्धा. शिल्प जळणघडीत मी तडजोड तर अजिबातच कधी करत नाही. कारण ते मला विकली नाही विकली मला काहीच नाही फरक पडत.
कारण सगळी शिल्प माझ्या म्हणजे असा एकमेव माणूस असेल या जहांगीरमधून प्रदर्शन करून गेला ज्याने एकही शिल्प अजून विकलेलं नाही आणि ती सगळी माझ्या घरी म्हणजे कला संग्रहालयामध्ये सगळी तशीच्या तशी आहे. म्हणून मला पैसे आणि हा माझा म्हणजे त्याचा हेतूच नसतो की ह्यातून मला 4 अर्निंग व्हायचं आहे पैशांचं. त्यामुळे मी तडजोड करत नाही, मला पाहिजे तसंच मी काम करतो. आणि याचा मला फायदा होतो की मला जे पाहिजे म्हणजे अंतःकरणाची भाषा मी त्याच्यात मस्त उतरू शकतो. तिथं मला येत नाही का यार कोण घेणार असेल, एवढं मोठं कोण घेणार, असं केलं तर कोण घेणार, हा मला कधीच प्रश्न पडत नाही. जे काय होतं ते माझ्या स्वार्थ सुखासाठी मी करत असतो. या शिल्पप्रकार प्रवासात माझे कुटुंबीय, गुरुजन आणि जेचा सहवास, आमच्या कॅम्पसचा सहवास ही फार मोठी गोष्ट आहे. आणि निरंतर साथ देणारे माझे कधी कधी मला जमिनीवर आणून सोडणारे माझे मित्र यांचा मी सदैव ऋणी आहे. आणि एवढं बोलून माझं 2 शब्द सांगितलं. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.